उभ्या झाडाचा त्याचा नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मध्ये असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. आपण आज ताईंच्या बरोबर नाही, त्यांच्या लिंबोणीमध्ये आले. चला चला रोज म्हणतात आंबे खायला, पण आंबे अजून कच्चेच आहेत. आंबे तुम्हाला खायचेत का? स्किप न करता व्हिडिओ पहा. स्किप न करता व्हिडिओ पाहता त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता. चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. हे पहा आंबे, हे झाड ना झोपी गेले, खाली जमिनीवर झोपले. हे पहा बाबा बाबा बाबा, आंबे जमिनीला टेकलेत बघा. सगळे आंबे जमिनीला टेकलेत. हे बघा, पाड आलाय का? ह्याला पाड लागलाय. पाड लागला केशर केशर केशर. ए झोप लागली का तुला? खाली एवढं लोळतोयस खाली. पिंगा ग पोरी असं करते बघा. हे पण पिंगा घालते. आणि हे बघा, तो किती उंच आहे. मला तर वाटतं आपलं गावरण आहे का? किती उंच आहे हे बघा. हे केशर आहे, हे केशर आहे. त्याला आलीच नाही तर हे फार उंच आहे. त्याला आलीच नाही तर आणि आले तर पण असे पत्तळ आलेत हे काही बार. ठीक आहे, तरी पण आम्ही तुझं स्वागत करतो. तुम्ही आम्हाला इतरांसारखं आहे. ही खराच आहे. खराचा का? हा, त्यांना आडणाला असं बरं असतं. आपल्याला 20-25 आंबे खराला न्यायला. का उतरू का? आता कसं काय उतरणार? आई बादली आण ग तिथली. ए तुमचे लिंब पण तोडायचे. तिकडून चर्चा बादली आण. आपण आलेलो आहोत छायाताईच्या रानामध्ये. छायाताई एकच नंबर. छायाताईची जमीन बाबा बाबा बाबा, किनारच दिसत नाहीये, किनारच दिसत नाहीये. सगळे ह्यांचीच. पहा आमच्याकडे रानं, आमच्या रानामध्ये ढेकळच ढेकळ ढेकळच ढेकळ. पण ढेकळाच्या बाजूला बघा हिरे माणिक मोती. ते रान लय भारी काळे भंगार. थोडं तांबा ते रान एक नंबरच आहे तिकडे काळ भंगार. आणि ती पण लिंबोणी आपलीच आहे ना? हा, ती नाही, ती आपली नाही. ती नाही का? अच्छा अच्छा, एवढीच आहे आपली. एवढीच आहे, बस झाली आपल्याला. भरपूर आहे. नाकीन येतात तोडता तोडता. हीच न हीच लय भरपूर झाली. लिंबोणीमध्ये आंब्याची झाडं किती छान वाटतंय ना शेतामध्ये असं. आणि हे बघा आई, ज्याच्या जवळ आई आहे ना, तो जगात सगळ्यात श्रीमंत माणूस. ज्याच्या घरात आई, घरात आई आणि दारात माय. एकच नंबर. आता नसेल त्याने कुठून आणायची, हो की नाही मित्रांनो? आपण समोरचं सुख बघून आपण अनुभव घ्यायचा. आपण त्या फिलिंग आपल्या जागे होतात की हा आपलं पण असं असू शकतं. मित्रांनो, चोर चोर चोर. हे बघा, ह्या दोघी जण आंबे चोरतात. त्या पण घाबरल्या. कुठे कुठे वर चढा येतं. लगेच चढल्या. आपल्याला पण चढावं वाटतं, पण आपल्याला चढायचं नाही बरं का वरती. हे बघा, पडून देऊ नको, खरायला पाहिजे. आपल्याला लोणचं घालायचं. आपलं लोणचंच ना कसं काय असं बुरा लागतोय. दुसरं घालायचं, गोड लोणचं घालायचं जरासं. काय ती बाजूला हळदी कुंकू केल्यावर कसं वाटतं ना. पण खरंच हळदी कुंकू छान वाटतं. असं चेहऱ्याला तेज येतं. कुंकू लावलं ना चेहऱ्याला तेज येतो. प्रत्येकाच्या बरं का, माझ्याच नाहीये, प्रत्येकाच्या. कुठली पण महिला टिकली लावल्यावर बघा आणि तिने कुंकू लावल्यावर बघा, असं तेज येतं चेहऱ्याला. जसं माझ्या आलेलं. ओ हा 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 बर हा. काय करा मेथ्या मोहऱ्या तळून घ्या. हा. उकळ आहे का? हो आहे ना उकळ. उकळात कुटायचं, उकळ धुवून काढायचं, पिठात चाळून चांगली धुवून काढायची. हा. आणि हळकुंड कुटून हळद चाळायची. बर. अलीकडच्या हातात आलंय भारत्या फांट्यावर देऊ नको बरं का. मीठ घालू लागायचं. बारीक आहे. बर कोयता पुसून घ्या बरं का. तोडायचं म्हणजे आपण हा, हा. धुवून कोयता धुवून. बर बर हा गेले की पाण्यात टाका बादली. हा हा. जास्त देऊ नका. किती झाले? 5 झाले. थोड्याच झाल्या. एक बरणी तरी 25. बनली पाहिजे. हा हा. आता आपण सगळं गोडच लोणचं करू. आम्ही खाली घातलंय गुळ. अर्धा किलो गुळ घातला एका भरणीत. माझं मी घातलेलं बघून तिने माझं बघून घातलं. ती मला म्हणाली मी पण घालते. मी म्हटलं माझ्याकडून घेऊन जा. म्हणाली नाही मी घरी घालते. आंबोनी पण गोड लोणचं घातले आपल्यासारखं आणि ह्यांनी पण गोड लोणचं घातलं. बामलेत काय गोळ खायला बनली का? आपल्याला लोणचं घालायचं आंब्याचं. ह्या हा. हा पहा किती छान वाटतं. हा काही तर छप्परची काय गरजच नाही डोकर. हे बघा किती छान. हे बघा ही सावली प्रपंच. टिकून झाड लावलंय. टिकून पलीकडून टिकून टिकून या घरी आलेल्या. मोटर या मोटर चालू करून
जेवण केल्यावर बिचारीला दमच नाही, चवळीच्या शेंगासारखीच आहे, चट टट टट पळतात. आणि इतका गोड स्वभाव, इतका गोड ना. हे मला माहीत नव्हतं. यांच्या घरी आम्ही काल गेलो, एक माणूस होता यांचे लिंब घालून आला, पैसे घेऊन त्याला गेलेले, नाही बाबा तुमचे पेट्रोलचे पैसे घ्या, पेट्रोलचे पैसे घ्या. तर म्हणतो नाही नाही आपलं कुठे गावाला, नाही नाही घ्या, सगळ्याचं जास्त पेट्रोल काय घरचे. किती गोड स्वभाव असतो असं असं म्हणजे मनापासून आतून प्रामाणिकपणा. तळताचा आंबा खूप छान लागतो. माडाचा आंबा लय भारी लागतो. काय माहिती यावर्षी ना माझ्या नशिबामध्ये इतके आंबे आहेत ना, गेल्या वर्षी पण एवढे आंबे नव्हते. गेल्या वर्षी तर आपण खाल्लेच नाही, क्वचितच कधीतरी खायचं. का की ह्या वर्षी मी एवढी आंबे खाते ना. गेल्या वर्षी आंबे यंदा लय झाले चालू. आईने दिलेले आंबे लक्की लागले, लक्की. असं एक पण दिवस नाही की आंबे नाही खात. त्याकडे मी गणतावी पूर्ण 2 वर्षाचा खडा होता. हा ना. आणि खडा होता आणि तिथे येर होती, ती काय तिथं येर आहे ती चालली तिथं, जिथं खारपाड होतं तिथं पुढं डोंगरावाने. आणि तिथं ना माणूस आलं तर भेव वाटायचं. हा हा हा. आणि काय तिथं भेव वाटायचं, तिथं वडा होता मोठा असा. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते. विते संते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची, स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला माझ्या लिंकवर मला लाईक करा. आणि आपण बाहेर कुठे जाणार आहोत, काय जाणार, तिथे गेल्याचे व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तोपर्यंत धन्यवाद.